विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला निघाले आणि वाटेतच काळाने घाला घातलाय। मायलेकांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील जुन्नी गावानजीक असणाऱ्या हायवेवर घडली आहे। त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिली आहे। सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे रहिवासी असणारे भोसले परिवार काल सकाळी अधिक मासानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पलूसमधून पंढरपूरकडे निघाले होते। त्यांची कार 10-10:30 वाजण्याच्या सुमारास जुनोनी गावाजवळील मानदेश विद्यालयासमोर आली असता अचानक काळाने आपली नजर देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर फिरवली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। वेगात असणाऱ्या यांच्या कारचा अचानक टायर फुटला आणि कार अनियंत्रित झाली। पहिले ती दुभाजकाला धडकली, मग पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिल्याने त्यांच्या कारने 4 ते 5 पलट्या मारल्या। त्यामुळे कारमधील सगळ्याच लोकांना जोराचा मार लागला। यामध्ये संदीप चिंतामणी भोसले वय 30 आणि त्यांची आई रेखा भोसले वय 65 या दोन्ही मायलेकांचा जागीच मृत्यू झाला। तर त्यांच्या परिवारातील त्यांची पत्नी ज्योती संदीप भोसले, त्यांचा भाऊ अनिल चिंतामणी भोसले, त्यांची पत्नी विद्या अनिल भोसले, त्यांची 2 लहान मुले वेदांत आणि दुर्वा अनिल भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत। यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याने सांगलीतील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलाय, तर बाकीच्या जखमींना सांगोल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।